PL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। निकालाच्या 13 दिवसांनंतर महाराष्ट्रामध्ये नवं सरकार स्थापन। फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ। आमदारांच्या मनधरणीनंतर शिंदे पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी। अजित पवारांचा अनोखा विक्रम, 6व्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान। दादांकडे अर्थ, जलसंपदा आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा दांडगा अनुभव। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी। शाहरुख, सलमान, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षितसह अनेक कलाकार उपस्थित, तर सचिन तेंडुलकर आणि अदानी अंबानी कुटुंबियांचीही हजेरी। महायुतीच्या महाशपथविधीसाठी देशभरातून दिग्गज नेते मुंबईत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष JP नड्डा, योगी आदित्यनाथ, भजनलाल शर्मा, नितीश कुमार, हिम्मता बिस्वा शर्मा, भूपेंद्र पटेल हे देखील सोहळ्यासाठी उपस्थित। दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत त्यांच्यात नाही। येत्या काळात भाजपच शिंदेंचा पक्ष संपवेल, संजय राऊतांची टीका। शपथविधीनंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक होणार। महायुती सरकारकडून मोठ्या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता। TRP मध्ये TV9 मराठी सतत नंबर 1, 25 रेटिंगसह विधानसभा निकालाच्या दिवशी महाराष्ट्राची TV9 मराठीला पसंती। अमित शहा आणि प्रियंका गांधी यांच्यामध्ये भेट। प्रियंका गांधी यांच्याकडून वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांना मदत करण्याचं अमित शहा यांना आवाहन। बेंगल चक्रीवादळामुळे दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता। पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज। PL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।